कोल्हापुरातील कनेरी मठ इथं बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय निवासी कला संस्कार शिबिराला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 480 बालकांनी सहभाग घेत कला, संस्कार आणि स्वावलंबनाचे धडे गिरवले। कोल्हापुरातील निसर्गरम्य कनेरी मठ परिसरात बालरंगभूमी परिषदेतर्फे 3 दिवसीय निवासी कला संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दिनांक 2 ते 4 मे दरम्यान पार पडलेल्या या शिबिराच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 480 बालकांनी उत्साहाने सहभाग घेतला। बालकांमध्ये संस्कार, सृजनशीलता आणि स्वावलंबनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आलं होतं। शिबिरात सहभोजन, सहनिवास आणि निसर्गाच्या सानिध्यातील जीवनशैलीचा अनुभव मुलांना देण्यात आला। योगाभ्यास, रंगमंचीय खेळ, चित्रकला, मास्क मेकिंग कार्यशाळा तसंच पुस्तक वाचनाच्या माध्यमातून बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर भर देण्यात आला। यासोबतच विस्मरणात गेलेले पारंपरिक खेळ जसे खो-खो, कबड्डी, विटीदांडू, भोवरा आणि पतंग उडविण्याचा आनंदही मुलांनी घेतला। शिबिरात मूल्य शिक्षणालाही विशेष महत्त्व देण्यात आलं। प्रार्थना, श्लोकपठण आणि पाद्यपूजनातून ज्येष्ठांचा आदर करण्याचे संस्कार बालकांवर करण्यात आले। सिद्धगरी आश्रमातील ग्रामजीवन संग्रहालय आणि गोशाळेच्या भेटीद्वारे भारतीय संस्कृती, ग्रामीण जीवन आणि कृषी परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। तसंच शिवकालीन लाठीकाठी, तलवार आणि दांडपट्टा यांची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली। पालकांसाठीही विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं होतं। मुलांचा भावनिक आणि बौद्धिक विकास घडवण्यात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। बालरंगभूमी परिषदेच्या या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून सोलापूर, लातूर, सांगली, मुंबई, धुळे, परभणी, इचलकरंजीसह विविध शाखांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या शिबिरात सहभागी झाले होते। निसर्गाच्या कुशीत मिळालेल्या या संस्कार शिदोरीमुळे बालकांमध्ये नवा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं।